नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला मिक्स भाजी कशी करायची ते सांगणार आहे. मिक्स भाजी म्हणजे आपल्या घरी समजा एखादी भाजी पूर्ण सर्वांना पुरेशी नसेल तर फ्रीजमध्ये बघायचं, सर्व प्रकारच्या भाज्या काढायच्या. तर मी यासाठी घेतलेले आहे गाजर होतं, गाजर, एक वांगं होतं माझ्या घरात, तर वांगं, थोडीशी फ्लावर, 2-3 वालाच्या शेंगा होत्या, गिलकं होतं छोटंसं आणि टोमॅटो घेतला आहे आणि आता सिजनरी हिरवे वाटाणे आहेत, तर ते तर भाजीला टेस्ट देतात म्हणून ते पण मी थोडेसे टाकणार आहे आणि वरून टाकायला आपल्याला कोथिंबीर. तर अशा पद्धतीने मी अजून तुमच्या घरात वेगळ्या भाज्या असल्या तरी चालतात, एक जरी असलं तरी चालतं. सगळ्या भाज्या मिक्स कशा करायच्या ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार. जर कोणी माझे बागलान रेसिपी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की करून घ्या. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढई. आपण सर्व भाज्या धुवून घेतल्या आहे, मिठाच्या पाण्यामध्ये धुवायच्या, कारण की फवाऱ्याचा प्रादुर्भाव कमी होतो. एकदम थोड्या तेलात भाजी करणार आहे आपण, कारण की जास्त तेल आपल्या शरीराला हानिकारक असतं. अशा पद्धतीने सर्व भाज्या एकत्र कलसून घ्यायच्या आहेत छान. गॅस आधी कमी ठेवायचा आहे, नंतर वाढवून व्यवस्थित छान गोल्डन कलर येईपर्यंत कलसायच्या आहेत सर्व भाज्या. आपल्याला छान कलसल्यानंतर आपल्याला त्याच्यात 1 चमचा गरम मसाला, थोडासा जास्त घेतला मी, आपली भाजी असेल तेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तिखट, थोडं लाल तिखट आणि थोडी हळद. अशा पद्धतीने छान कलसून घ्यायचं आहे मसाला टाकून आणि आपला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आपल्याला त्या भाजीची. एक वाफ काढल्यानंतर आपल्याला त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आणि भाजी थोडी शिजत आली की मग टाकायचं आहे मीठ, आपल्याला शेवटी टाकायचं असतं. आणि टोमॅटोही मी नंतर टाकते, कारण की आपली भाजी ओली होते आणि चांगली कलसली जात नाही, म्हणून मसाला बी कलसला गेला पाहिजे. मसाला कलसला गेल्यानंतर टोमॅटो टाकायचा. अशा पद्धतीने आपल्याला एकदम थोडं पाणी टाकायचं आहे. आपल्या काही भाज्या तर शिजल्याच आहेत आणि काही भाज्या शिजायच्या बाकी आहेत, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. 1 कप टाकायचं आणि शिजू द्यायची ती भाजी आपल्याला अजून थोडी. झाली आता आपली भाजी. एखादी फोड दाबून बघायची, शिजली तर आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.